राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील तटकरे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांची त्यांनी भेट घेतली आहे। राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांची भेट झाल्याची माहिती आहे। शनिवारी रात्री पार्थ पवार यांनी भेट घेतली होती मुख्यमंत्र्यांची। त्यानंतर तटकरेंनी भेट घेतल्यानं आता पुन्हा एकदा वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय। आणखी माहिती घेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत आहेत। ओम, प्रयोजन काय नेमकं आहे भेटीचं? सौरभ, प्रयोजनापेक्षा सुद्धा टायमिंग फार महत्वाचं आहे, कारण आपण ज्या पद्धतीने पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष मोठ्या पद्धतीने उफाळून आलाय। सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल विरुद्ध पार्थ पवार हा जो संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती होणारी ही भेट अनेक अर्थांनी महत्वाची ठरते। मुख्यत्वे आपण पाहिलं असेल, पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती। एकंदर पक्षामध्ये जी दुफळी माजली आहे, खऱ्या अर्थानं प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यावर जे काही आरोप केले जात आहेत आणि ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून दादांबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप केला जातो, या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवरती आणि विशेष म्हणजे निवडणूक आयोगाला पत्र दिल्यानंतर सुद्धा ज्या काही मानापमान नाट्य राष्ट्रवादीमध्ये रंगलं होतं, या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी आधी शरद पवार आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणं हे महत्वाचं ठरतंय। मुख्यत्वे या सगळ्या पक्षातल्या अंतर्गत यादवीवरती कितीपर्यंत तोडगा निघतोय हे देखील पाहणं खऱ्या अर्थानं महत्वाचं आहे। पार्थ पवार नंतर तटकरे यांनी ही भेट घेतल्यामुळे आता पक्षातला वाद मिटण्यासाठी स्वतः फडणवीस काही मध्यस्थी करून पुढाकार घेत आहेत का, हे पाहणं महत्वाचं आहे। ओम, धन्यवाद या महत्वाच्या माहितीबद्दल।